उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित समाजाच्या युवतीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एरंडोल तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। 19 वर्षीय मनीषा वाल्मिकी या दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आली। सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून उत्तर प्रदेश सरकार व पोलीस प्रशासन यांच्याकडून पीडित तरुणी व तिच्या कुटुंबियाच्या बाबतीत दाखवलेली असंवेदनशीलता ही देशातील महिलांच्या व समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे, अशी टीका शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी यावेळी केली। मनीषा वाल्मिकी नावाच्या दलित मुलीवर उच्चभ्रू समाजातील काही लोकांनी तिच्यावर बलात्कार करून तिच्या हातपायांची हाडं मोडली, जीभ कापली, तिला गळा दाबून मारायचा प्रयत्न केला आणि असं असून देखील 14 दिवस मृत्यूशी झुंज देऊन नंतर तिचा मृत्यू झाला, पण तोपर्यंत पोलिसांनी केस सुद्धा दाखल केली नाही। दलितांवर इतके अत्याचार होत असताना योगी सरकार शांत बसतं। केंद्र सरकारचा त्यांना पाठिंबा आहे, त्यामुळे ते दोघंही काहीच आवाज उठवत नाही। दलितांवर जर असे अन्याय अत्याचार व्हायला लागले तर दलितांनी कुठे जायचं, हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि सरकार जे स्वतः खूप चांगलं असल्याचा योग्य आणतात, पण त्यांच्या राज्यामध्ये या अनेक घटना घडत आहेत। बलरामपूरला देखील एका महिलेवर असाच अत्याचार झाला आणि म्हणून शिवसेनेने आता हा आवाज उठवलेला आहे। त्या नराधमांना फाशी ही झालीच पाहिजे। या झालेल्या अत्याचाराचा फास्ट ट्रॅक कोर्टात टाकून यांची तातडीने चौकशी व्हावी, असे माजी उपनगराध्यक्ष शालिक गायकवाड यांनी व्यक्त केले। अत्याचाराचा आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी तीव्र निषेध करत आहेत। या झालेल्या अत्याचाराचा लवकरच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये टाकून याची चौकशी व्हावी, अशी आम्ही आग्रहाची मागणी करत आहेत। हा जो अत्याचार झाला आहे अतिशय निर्दयी आहे आणि अत्याचार झाल्यावर सुद्धा पीडितेचे कोणतेही शवविच्छेदन न करता तिच्यावर अत्याचारच झाला नाही असे भासवण्याचे जे प्रयत्न चालले आहेत त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। अत्यंत हृदयाला पीडा आणणारी अशी घटना आणि घटना दडपण्याचा प्रयत्न त्या सरकारने केला, तरी देखील मीडिया असेल आणि सर्व शिवसैनिक असतील यांनी हा मुद्दा उचलून धरला। त्या पीडितेच्या आईवडिलांना, त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा भेटण्याची परवानगी कोणाला नव्हती, ही साऱ्या जगाने पाहिलेली आहे। आणि अशा या अत्यंत घृणास्पद अशा कृत्याला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने आज राज्यभर आंदोलन केलेले आहे आणि निश्चितपणे या कुटुंबाला न्याय देवता न्याय देईल, या आरोपींना फाशीची शिक्षा होईल असं सर्व आमच्या शिवसेनेवरतीने आम्ही न्यायालयाला सुद्धा आणि त्या राज्य सरकारला सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी एकजुटीने देशभरातील सर्व जनतेने एक होईल, या अत्याचार पीडित मुलीला न्याय मिळावा। यावेळी शिवसैनिकांनी उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधार्थ तसेच पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली। या प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाडकर, परेश बिर्ला यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। शिलांबरी जमदडे यांच्यासह विकी खोकरे यांचा रिपोर्ट, लोकराज्य न्यूज, एरंडोल।